हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका मस्त अशा व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग खूपच मस्त होणार आहे. थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण करतोय अष्टविनायक यात्रा. यासाठी मी सगळ्यात पहिला आभार मानेन एस टी महामंडळाचे, ज्यांनी आम्हाला ही यात्रा करायची संधी दिली. आणि विशेष म्हणजे तुम्हाला घर बसल्या अष्टविनायकाचं दर्शन मिळणार आहे. आजचा ब्लॉग भले थोडासा मोठा होईल, पण शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला सगळ्या गणपतीचे दर्शन मिळेल. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी प्रांजलीज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला देवदर्शनाला सुरुवात करूया. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा. श्री गणपती हे महाराष्ट्राचे प्रिय आणि आराध्य दैवत आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेच त्यांची भक्ती करतात. लहान मुलांचा तर सगळ्यात आवडता देव असतो म्हणजे गणपती बाप्पा. भाविकांची मनोकामना पूर्ण करणारी अष्टविनायकाची यात्रा करायची ही तर सगळ्यांचीच इच्छा असते. पण तुम्हाला माहिती आहे का हो, अष्टविनायक याचा अर्थ काय आहे? अष्ट म्हणजे 8 आणि विनायक म्हणजे तुमचे आमचे सगळ्यांचेच लाडके गणपती बाप्पा. अष्टविनायक यात्रा ही भगवान गणेश यांच्या 8 स्वयंभू म्हणजे स्वतः प्रकट रूपांचे दर्शन. ही यात्रा केल्याने मनोकामना पूर्ण होते, जीवनातील विघ्न दूर होतात, आनंद आणि शांती मिळते, सकारात्मक ऊर्जा मिळते. या यात्रेमध्ये आज आपण 8 वेगवेगळ्या गणपतीचे प्राचीन आणि पवित्र अशा गणपतीचे दर्शन करणार आहोत. आणि तुम्हाला माहिती नसलेल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक मंदिराचा एक स्वतंत्र असा इतिहास आहे. प्रत्येकाची एक वेगळी कथा आहे. सगळ्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अगदी मनापासून प्रयत्न केला आहे. मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडला, कोणत्या गणपतीचं दर्शन तुम्हाला जास्त भावलं, तर कमेंट करून नक्की सांगा. अष्टविनायक यात्रा म्हणजे ही यात्रा सगळ्यात पवित्र यात्रा मानली जाते. आणि ही गणपतीची सगळी मंदिरे पुणे जिल्ह्याच्या आसपासच आहेत. त्यामुळं 2 रात्र आणि 3 दिवस असा आमचा हा प्रवास होणार आहे. व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलं असेल की ही फक्त महिला ट्रिप आहे, महिला स्पेशल ट्रिप आहे. जवळजवळ 40 ते 45 बायका या बसमध्ये होत्या. आणि आम्हाला अष्टविनायक यात्रा घडवणाऱ्या, आमच्या सगळ्या ट्रिपचं नियोजन करणाऱ्या सगळ्यांच्या लाडक्या सविताताई. सविताताई, तुम्हाला सगळ्या महिला मंडळाकडनं खूप खूप धन्यवाद. सगळ्या बायका बसमध्ये बसल्या, दार बंद केलं आणि आता बस यात्रेसाठी निघणार आहे. आणि हे आमचे काका तुम्हालासुद्धा मनपूर्वक धन्यवाद, आम्हा सगळ्यांचा प्रवास अगदी सुखरूप केल्याबद्दल. आमची गाडी अगदी वारेच्या वेगानं निघाली. बघूयात आता पहिला गणपती आपण कोणता करतोय. आपला पहिला गणपती आहे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले सिद्धटेक हे गाव आणि त्या गावातील सिद्धिविनायक हा गणपती. पौराणिक कथेनुसार सृष्टीच्या सुरुवातीला विष्णूला राक्षसाशी लढण्यामध्ये यश मिळत नव्हते. म्हणून शंकराच्या सल्ल्यानुसार त्याने इथे तपश्चर्या केली, गणेशाची आराधना केली. भगवान गणेशांनी प्रसन्न होऊन विष्णूला यश, शक्ती म्हणजे सिद्धी प्राप्त केली. म्हणून या ठिकाणाला सिद्धटेक आणि मूर्तीला सिद्धिविनायक असे नाव पडले. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे मी आतलं शूट नाही घेऊ शकले. पण जितकं शक्य होईल तितकं मी तुम्हाला हे मंदिर दाखवण्याचा आणि मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आम्ही सकाळी तिथे लवकर पोहोचलो, त्यामुळे मंदिरामध्ये फारशी अशी गर्दी नव्हती. दर्शन करून आल्यानंतर सगळ्यांना भूक लागली. गाडीमध्ये बसून सगळेजण जे काही सोबत आणली होती शिदोरी, लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळे सगळ्यांनी आपापलं काढलं आणि खायला चालू केलं. खात खातच आमचा पुढचा प्रवास चालू झाला. आता आम्हाला 2.5 ते 3 तास प्रवास करायचा होता. अष्टविनायकापैकी पहिल्या गणपतीचं दर्शन तर एकदम निवांत झालं. पुढचा आपला गणपती आहे श्री चिंतामणी. पुणे जिल्ह्यात थेऊर येथे चिंतामणीचं मंदिर आहे. भक्तांची चिंता हरण करणारा देव म्हणून चिंतामणी गणपतीची ओळख आहे.
या गणपतीची पौराणिक कथा अशी आहे की कपिल मुनीकडे चिंतामणी नावचे एक रत्न होते, जे सर्व इच्छा पूर्ण करत असे. गणासूर नावच्या राक्षसाने हे अलौकिक रत्न जबरदस्तीने चोरले होते. त्यानंतर कपिल मुनींनी गणेशाची आराधना केली. गणपतीने गणासुराचा वध करून ते रत्न परत मिळवले आणि ते मुनींना दिले. मात्र कपिल मुनींनी ते रत्न स्वतःजवळ न ठेवता गणेशाच्या गळ्यात घातले, गणेशाला अर्पण केले. म्हणून या गणेशाला चिंतामणी असे म्हटले जाते. थेऊरच्या या मंदिराशी पेशव्यांचा अगदी जवळचा संबंध होता. पेशवे थोरले माधवराव हे चिंतामणीचे परमभक्त होते. आणि या मंदिरामध्ये बघा, वरच्या बाजूला सगळे आटी गणपतीचे फोटो लावलेले होते. या मंदिरामध्ये थोडीशी गर्दी होती. एक 20 ते 25 मिनिट लागले असतील आम्हाला दर्शन घेण्यासाठी. आम्ही सगळ्यांनी रांगेत थांबून दर्शन घेतलं आणि आमचा पुढचा प्रवास चालू झाला. देवाची गाणी म्हणली, भजन म्हणलं आणि कधी रांजणगाव आलं हे आम्हाला कळलंच नाही. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये रांजणगावचा महागणपती हे एक अष्टविनायकापैकी जागृत गणपती मानला जातो. आम्ही सगळे मंदिरापर्यंत पोहोचलो, पण मंदिराचे दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम चालू असल्यामुळे मंदिराचा गाभारा थोडे दिवसासाठी बंद करण्यात आला होता. पण लांबून येणाऱ्या भाविकांसाठी स्क्रीनवर त्यांनी दर्शनाची व्यवस्था केली होती. आम्ही बाहेरूनच गणपतीचं दर्शन घेतलं आणि जिथून आपण एंट्री केली त्याच्या आतल्या बाजूला इथं कमानीवरती आटी गणपतीचं आपल्याला दर्शन होतं. इथलं दर्शन झालं आणि आता आम्ही पुढे निघालो लेण्याद्रीला. हे बघा, हा जो समोर डोंगर दिसतोय, आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं होतं. आता वाजले संध्याकाळचे 5 आणि आम्हाला तिथं पोहोचण्यासाठी उशीर झाला. आम्हाला तिथे 6 वाजले आणि तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला असं समजलं की 6 नंतर गेट बंद होतं. त्यामुळे आम्ही वर जाऊ शकलो नाही. मग ज्यांना काही खरेदी करायची होती ते खरेदी फक्त इथे केली आणि आम्ही असं ठरवलं की दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस हे गेट ओपन होईल त्यावेळेस आपण इथं दर्शनाला येऊयात. त्या अगोदर आपण मुक्कामाला ओझरला जाऊयात, तिथं विघ्नेश्वराचं दर्शन घेऊयात. ओझर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये येतं. याची कथा अशी आहे की इंद्राचे पद मिळवण्यासाठी अभिनंदन राजाने यज्ञ केला, परंतु इंद्राने विघ्नासूर नावच्या राक्षसाला यज्ञ उधळून लावण्यासाठी पाठवले. या राक्षसाने सर्व यज्ञ वैदिक कार्य उधळून लावले, लोकांमध्ये भीती निर्माण केली. त्यामुळे ऋषीमुनींनी देवाची आराधना केली. गणेशाला शरण जाऊन त्यांनी मदत मागितली. त्यानंतर गणेशाने विघ्नासुराचा पराभव केला आणि पराभवानंतर विघ्नासुराने गणेशाला शरण जाऊन स्वतःच्या नावापुढे गणेशाचे नाव जोडण्याची विनंती केली आणि मी यापुढे कोणालाही त्रास देणार नाही, कोणाच्याही शुभ कार्यामध्ये मी विघ्न आणणार नाही असे सांगितले. त्यामुळे इथे दर्शन घेतल्याने जीवनातील आपल्या संकटे, अडथळे, विघ्ने दूर होतात. त्यामुळे या गणपतीला विघ्नहर्ता किंवा विघ्नेश्वर असे म्हटले जाते. छान असं दर्शन झालं. त्यानंतर महाप्रसादासाठी इथं कुपन मिळतं, कुपन घेतलं. त्यामध्ये मसाला भात, शिरा आणि खोबऱ्याची चटणी होती. आणि ज्यावेळी आम्ही महाप्रसाद घ्यायला गेलो होतो त्यावेळी इथे एक मजेशीर असा किस्सा झाला आहे, जो किस्सा तुम्हाला या व्हिडिओमध्येच पुढे ऐकायला मिळणार आहे. आम्ही सगळे आता सकाळी बसकडे निघालो. इथे काही फोटो आणि व्हिडिओज काढलेत आणि आमचा पुढचा प्रवास चालू झाला. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना येलेलीचा गणपती, धनी मलाही दाखवाना येलेलीचा गणपती. ज्या गणपतीचं दर्शन रात्री आम्हाला करता आलं नाही तो गणपती म्हणजे लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक. पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ लेण्याद्री येथे गिरिजात्मक गणपती हे एक अष्टविनायकापैकी एक महत्त्वाचे मंदिर मानले जाते.
तर पौराणिक कथा याची अशी आहे की गणेश पुराणानुसार माता पार्वतीने गणेशाला पुत्र म्हणून प्राप्त करण्यासाठी लेण्याद्री पर्वतावर तब्बल 12 वर्ष घोर तपश्चर्या केली होती. या तपश्चर्येनंतर भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून म्हणजे मातीपासून एक मूर्ती बनवली आणि त्यात गणपतीने प्रवेश केला. माता पार्वतीच्या म्हणजेच गिरिजेच्या पोटी आत्मज गणेश प्रकट झाल्यामुळे या स्थानाला गिरिजात्मक किंवा गिरिजात्मज असे म्हटले जाते. या टेकडीवर जातेवेळी एकच काळजी घ्यायची की तुमच्यासोबत जे काही आहे, पाण्याची बॉटल असेल, फोन असेल किंवा एखादी पिशवी असेल, तर ते सगळं सांभाळून घेऊन जायचं, कारण हातातली वस्तू कधी गायब होईल ते सांगता येत नाही. इथं खूप सारे माकडं आहेत. या मंदिराची एक खासियत तुम्ही पाहिली का, की या मंदिरामध्ये एक सुद्धा खांब नाही किंवा आधारस्तंभ नाही आहे. कुठल्याही आधारस्तंभाशिवाय हे सभामंडप येथे उभा आहे. या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला 300 ते 350 पायऱ्या इथे चढाव्या लागतात. मंदिरावरून हे असं दृश्य खूप छान दिसतं. ज्यांना पायऱ्या चढता येत नाही, चालण्याचा त्रास आहे, पण दर्शन तर घ्यायचं आहे, अशांसाठी इथे पालखी मिळते, ज्यामध्ये बसून तुम्ही वर जाऊ शकता. वरून दर्शन घेऊन आम्ही खाली आलो. सगळ्यांना अगदी कडाडून भूक लागली होती, त्यामुळं सगळ्यांनी पोटभर इडली, डोसा, मेदूवडा सगळे खाल्ले आणि आता इथून आम्ही पुढं निघालो पुढच्या गणपतीच्या दर्शनासाठी. आमचा प्रवास खूप छान होत होता आणि एक विरंगुळा म्हणून बसमध्ये आम्ही सगळ्यांना उखाणे घ्यायला लावले. ऐकूयात सगळ्यांचे उखाणे. आभाळ भरलं पाण्यानं, खळं भरलं पाण्यानं, तेवढा करी राज सिद्धारामध्ये कुंकाचा साज. ಅಟ್ಟರಣ್ಯದಲ್ಲಿ ರಾವಣ ಕೊಟ್ಟು ಸೀತೆನ ಹಿಡಿದು ನೀರಾಯ್ತು. ಪರಮೇಶ್ವರ ಕೊಟ್ಟ ಬಳಿಕ ತಾಯಿ ತಂದೆ ಚಿಂತೆ ದೂರಾಯ್ತು. 1 ಗ್ಲಾಸ್ 2 ಗ್ಲಾಸ್ 3 ಗ್ಲಾಸ್ ಪರಮೇಶ್ವರಿ ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್. हां, छान छान. पुढं पुढं कोण घेणार आहे? गणपतीच्या मंदिरासमोर रांगोळ काढते बोराची. शिवाजीचं नाव घेते, कन्या आहे थोराची. मंदिरापुढे रांगोळी काढते मोराची. भारतीचं नाव घेते कन्या आहे थोराची. हां, सासरा करंजाला सका सासू सोबरला हया गहू गजा जाऊ घरामध्ये आनंद नागानंद काजूचं राणे गुलाबाचं पाणी आत ना तीरापाची राणी वरून पडतं 7 समुद्राचं पाणी. उत्तरवाडीवर पत्तरवाडीवर भातावर रूपासारखा रूपासारखा वाड्यात होती तोळ्याच पाक्षी रुपी झाकण लक्ष्मणला चंद्र सूर्याचं राखण. वा 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 वा, छान छान. कुटुंबाचं सोजी कुणी बहीण भावाची आला रुपाचं पदीला पट्ट्याची आई पाठीनं तो नाव घ्या नाव काय फुकट रांगोळ्या ते तुपट त्याला रोगला बेडा मामा गेले 500 रुपये आणले 40 आत्याबाने केले गोट मामाजीने केली पाटल्या गंगाधरच्या दुकानी टाकले. रामाने आणले रामफळ सीताने आणले सीताफळ लक्ष्मणाने आणले चुडे लिंबराचं नाव घेते गणपतीच्या पुढे. वटाण म्हणायची कळशी रामेश्वराची कोण शिवानंद पाटलाचं नाव घेते परबाकाची दत्ता पाटलाच्या नावाला आग्रह. समुद्राच्या पलीकडे चरतात गाई. पंडितरावांचं नाव घेते सिद्धार्थ आणि प्राचीची आई. शेळी बाबा पाटलाचं नाव घेते शिवचे. गणपती आहेत शंकर पार्वतीचे पुत्र. गिरीशरावांनी मंगळसूत्र बांधले सर्वांसमोर. 1 ग्लास 2 ग्लास दिस इज माय फर्स्ट क्लास. खूप छान आहे. आज घरात माझ घरात घड्याळात वाजले 1. अमरनाथचे नाव घेते होमसगेटची लेख. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून. अमरनाथचे नाव घेते कदाऱ्यांची सून. आंबे जगन्नाथ वंदन करते तुला. अमरनाथचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला. स्टारच्या कपड्याला इस्त्री कशाला. अमरनाथचे नाव घ्यायला आग्रह कशाला. महादेवच्या पिंडीला बेल घालते वाकून. अमरनाथचे नाव घेते सगळ्यांचा मान राखून. 10तून 10 गेले बाकी राहिले 0. अमरनाथ सारखे पती मला केस म्हणजे पुण्य.
अमरनाथ झालं केदारनाथ कडे जा म्हणे. कोण आहे केदारनाथ? केदारनाथ कोण आहे का? हा ಹೋರಾಡುವುದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಲಕ್ಕೆ ಅವರು ಓಡೋದು 3 ಪಂಕ್ತಿ ಅವ್ರ ಕೈಯಲ್ಲಿರುವುದು ಕೋಲು ಕೇದಾರ್ನಾಥ್ ಸುರುವತ್ತಿಂದ अष्टविनायक ट्रिपದಲ್ಲಿ सोन्याच्या अंगठीवर नावाचं बसवण्याचं नाव सांगते कदार यांची सून. हा बाबासाचं नाव सांगते त्यांच्या अंगठीवर ಸೂರ್ಯನ ಬೆಳಕು ಹಗಲಲ್ಲಿ ಚಂದ್ರನ ಬೆಳಕು ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಕೇದಾರ್ನಾಥನ ಹೆಸರು ನನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಚಡಿದೊಳಗೆ ಇರೋದರಿ ಗಂಗಿ ಶ್ರವಣ ಹೆಸರು ಇರಲಿ ಬಸವರಾಜ್ ಕೇದಾರನ್ ತಂಗಿ राजाच्या विकासात मुलाची सुरुवात गिरीश्रावांशिवाय मला नाही करमत. मग कसं काय आले अष्टविनायकाला गिरीशरावाला सोडून? हा? करमत नाही. करमत नाव घेण्यासाठी आले का? वेळेला पाणी घालते गाण्याची पिढी असं म्हणतो गाण्याची गाण्याच्या भेंड्यामध्ये हरणार नाही ना? नाही हरणार. सगळे येतात गाणे. नाव घ्या आग्रह असतो प्रेमाचा शिवराजचे नाव घ्यायला प्रश्न पडतो करायचा तुपाच्या वाटी माझे पतीने त्यांचे सौभाग्य दसरा दिवाळीला शोभते झेंडूचे तोरण बसवराजांना सुखी ठेवणे तेच माझे धोरण. मटणात मटण कोंबडीचं मटण रामानंदच्या शर्टला हडकाचं बटन टेबलावर कमळ टाकते मदिनाचं नाव सांगते लाडकी बहीण म्हणून. एकला जाताना एक मजा झाली. आम्ही जेवणासाठी अन्न क्षेत्रात गेलो. मग 5 जणींनी तिकीट काढले. अन्न क्षेत्रात प्रसादासाठी जाणार तेवढ्या तिथं खाली कार्यालय ते कार्यक्रम होता. आम्हाला वाटलं ते अन्न क्षेत्र आहे म्हणून आम्ही 5 जणी त्या अन्न क्षेत्रात गेलो. पण ते लोकांनी आम्हाला चांगला आदराने बोलवले, आम्हाला जेवायला दिले. आम्हाला खूप अफोर्ड वाटलं. आम्ही प्रसादाला गेलो नाही लग्नाला गेलो तर त्यांना एवढं कसं जेवण आम्हाला जेवण पण वाटलं नाही. पण त्यांनी एवढं आग्रह केले की आम्हाला व्यवस्थित जेवण करून पाठवले. आणि जेवायला काय काय होतं? गुलाबजामुन, पापड, चपाती आणि एक रस्सा भाजी आणि भेंडी भरले, जिरा राईस तेवढं होतं जेवायला. छान जेवण करून आलो मस्त. आणि ज्याने कुपन घेतले त्याने काय जेवले? विचारलं का तुम्ही त्यांना? हो त्याची पण तेच जेवले. त्याने फक्त भात खाऊन आले. तुम्हाला कुपन होतं का? तुम्ही काय जेवलं मग? आम्ही शिरा भात चटणी. बरं तुमच्यापेक्षा मग त्यांनी छान मजा केली. गुलाबजामुन खाऊन आले होते. आम्ही पण पुण्याच्या तर लग्नासाठी गेलो नाही पण आम्हाला पण तिथं जेवायला मिळालं. त्यांना पण आमचे एक आशीर्वाद मिळाले असं ते आम्हाला म्हणाले. त्यामुळे आनंद झाला आम्हाला पण मस्त वाटलं. ನೀಲದ ಗಿಡತ್ಯಾಗ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಮನದ ಚಮತ್ಕಾರ ಸಿದ್ದೇಶ್ವರದ ಹೆಸರು ಹೇಳ್ತೀನಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. हात घर मैल घर मंगात होतं पलंग पलंग होतं गादी गादीवर होतं उशीवर होतं कपाट होतं घरात असलं हे बसून ते माणिकाची येते. गोट केले पाटल्या केले आता नको सरी दत्तात्रीचे नाव घेते वाडीपेक्षा अष्टविनायकच बरे. रानमेवा हा पोपटानच खावा साधेसारखा फक्त जन्मजन्मी घ्यावा. तुळशीच्या बागेत जप करते बसून महादेवाला औक्ष मागते परमदेवापासून. गौतम ऋषीच्या सापाने अंड्याच्या शिळा नागेशच्या नावाला होते सौभाग्याचा टिळा. मी आहे आशा कार्यकर्ती. अशा कार्यकर्तीची भूमिका आहे गाव पातळीवरलं माता मृत्यू कमी करणं आणि बाल मृत्यू कमी करणं. मी जाते सरासरा घरोघरी पात्र जोडणीची करते सर्वे केले सिद्धेश्वरनी पाठवले अष्टविनायक. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सर्वांना सोबत घेऊन केले अष्टविनायक गणपती. नागेशरावांचं नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती. ते थोडं सगळ्यांचे उखाणे ऐकत ऐकत आम्ही आळंदीमध्ये पोहोचलो. ही आहे आळंदीची इंद्रायणी नदी. नदीचं दर्शन घेतलं, आतमध्ये मंदिरात दर्शन घेतलं. तिथेच आम्ही प्रसाद घेतला आणि उन्हाचा तडाखा इतका होता की बऱ्याच जणांनी तिथे आईस्क्रीम, कुल्फी, कुणी रस, कुणी गोळा खाल्ला. आणि त्यानंतर आम्ही देहूचं दर्शन घेतलं. देहूमध्ये गाथा मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे ते. आम्ही तिथं गेलो, तिथं दर्शन घेतलं आणि तिथे आम्ही 1 तास सगळ्यांनी आराम केला. आणि इथून निघायला आम्हाला संध्याकाळचे 6 ते 6:30 झाले होते. जर तुम्ही कधी या साईडला गेलात तर गाथा मंदिराला आवर्जून भेट द्या. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी लवकर आवरलं, लिंगपूजा करून घेतली आणि आता आम्ही पुढचा गणपती करतोय वरदविनायक.
भक्तांना वरदान देणारं गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे. आम्ही रात्री इथेच मंदिराच्या अगदी शेजारी मुक्काम केला, त्यामुळं खूप लवकर आमचं दर्शन झालं आणि हा पहिला गणपती आहे ज्याचं दर्शन एकदम मनसोक्त झालं. मंदिरामध्ये काहीच गर्दी नव्हती. अगदी गाभाऱ्यापर्यंत मला जाऊन दर्शन घेता आलं, व्हिडिओ घेता आले. मंदिरामध्ये फक्त आम्हीच होतो, दुसरं कोणीही नव्हतं. दर्शन झालं. आता पुढचा प्रवास चालू झाला. आता आपण चाललो आहे रायगड जिल्ह्यामध्ये सुधागड तालुक्यामध्ये पाली येथे. पालीमध्ये बल्लाळेश्वर नावचे एक स्वयंभू मंदिर आहे. इथं या गणपतीमध्ये 2 मंदिर आहेत. त्याचा इतिहाससुद्धा खूप रंजक आहे. पाली या गावातील कल्याण शेठ नावच्या व्यापाऱ्याचा बल्लाळ नावचा मुलगा होता, जो गणेशाचा खूप मोठा भक्त होता. तो त्या सगळ्या मित्रांना घेऊन रानात जाऊन गणेशाची पूजा करायचा. मुलाच्या या भक्तीमुळे त्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे असे नेहमी त्या व्यापाऱ्याला वाटायचं. त्यामुळे त्यांनी पाषाणाची मूर्ती फेकून दिली, पूजा त्याची उद्ध्वस्त केली. बल्लाळाला झाडाला बांधून शिक्षा केली. या संकटातसुद्धा बल्लाळाने गणेशाचा धावा केला. प्रसन्न होऊन गणेशाने ब्राह्मण रूपात प्रकट होऊन बल्लाळाची मुक्तता केली. तू दीर्घायुष्य होशील असा आशीर्वाद दिला आणि तुला काय हवे आहे ते माग असे म्हणाले. त्यावर बल्लाळ म्हणाले की देवा, तुम्ही कायमचे येथेच वास्तव्य करून राहावे, भक्ताची मनोकामना पूर्ण करावी. त्यावर गणेश म्हणाले की मी बल्लाळ विनायक म्हणून येथे कायमचे वास्तव्य करेन. एवढे बोलून ते गुप्त झाले. त्या ठिकाणी एक शिळा दिसू लागली. ती शिळा म्हणजेच बल्लाळेश्वराची मूर्ती. अष्टविनायकापैकी हा पहिला गणपती आहे ज्याचे नाव भक्ताच्या नावावरून पडले आहे. प्रथेनुसार बल्लाळ देवाचे दर्शन घेण्याआधी धोंडू विनायक गणपतीचे दर्शन घेतले जाते, जे आपण सुरुवातीला घेतले आहे. तर धोंडू विनायक कोण? बालक बल्लाळ ज्या दगडाची पूजा करत होते तोच हा धोंडू विनायक आहे. आत्तापर्यंत आपण 7 गणपतीचं दर्शन घेतलं. आता फक्त शेवटचा एक गणपती राहिला आहे आणि अजून आपल्या गाण्याच्या भेंड्यासुद्धा शिल्लक राहिल्यात. चला ऐकूया. ठीक आहे, मग वरचं म्हणायचंय का? डबल कुणीच म्हणायचं नाही, एकच म्हणायचंय. आणि आपल्या पडला ठीक आहे. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, मेहंदी लगाते हो म्हणून नक्की नका मोठा वाला. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, सजा के रखना.
दिल लग गया हो यारा तेरी अदाओं ने मारा से प्यार पहला प्यार चलने से यूं निकट जाएगा सफर साथ चलने से ये मंजिल आएगी नजर साथ चलने से हम होंगे कामयाब एक दिन हो मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन
चलते समर्थ मना हा जन्म नाही पुन्हा हा जन्म आहे स्वामी सेवेचा हा जन्म आहे स्वामी सेवेचा हरी ओम स्वामी समर्थ मना हा जन्म नाही पुन्हा करे स्मरण अशक्य हे शक्य करतील स्वामी अशक्य हे शक्य करतील स्वामी. आणि अशा पद्धतीनं आमच्या गाण्याच्या भेंड्या पुढं 1 ते 1.5 तास चालू होत्या. खूप मज्जा आली. मराठी, हिंदी, कन्नड सगळ्या भाषेतली गाणी आम्हाला ऐकायला मिळाली. काही बालगीत होती, काही भजन होते, अभंग होते. सगळी गाणी आम्ही ऐकली. आणि ही बस पुण्यावरूनच पुढे जात होती मोरगावला. त्यामुळे मी पुण्यातच उतरले. अष्टविनायक यात्रेची सुरुवात किंवा शेवट मोरगावच्या मोरेश्वराच्या दर्शनानेच होत होतं. त्यामुळं मला शेवटच्या गणपतीचं दर्शन जोडीने घ्यायचं होतं, यांच्यासोबत घ्यायचं होतं. पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुक्यात मोरगाव येथे मयुरेश्वर मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार गणपती मोरावर बसून सिंधू नावच्या असुराचा वध केला होता, म्हणून त्याला मयुरेश्वर म्हणतात. या गावात मोरांची संख्या खूप जास्त असल्यामुळे या गावाला मोरगाव असे नाव पडले. या मंदिराचं सुद्धा दुरुस्तीचं आणि नूतनीकरणाचं काम लवकरच चालू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथं तयारी दिसत असेलच. त्यामुळं पुढचे काही महिने हे मंदिर बंद राहील असं आम्हाला पुजाऱ्यांनी सांगितलं. गणेशाची पूजा करणारा त्याचा परमभक्त या गावामध्ये होता, ज्याचं नाव होतं मोरया गोसावी. आणि हे आहेत मोरया गोसावी, ज्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन गणपती असं बोलले की माझ्या नावाच्या पुढं तुझं नाव घेतलं जाईल. म्हणून आजही आपण ज्यावेळेस गणपती बाप्पाचं नाव घेतो त्यावेळेस मोरया हे आपल्या तोंडात आपोआप येतं. गणपती बाप्पा मोरया. अशा पद्धतीनं आज माझी इथं अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली. त्यामुळं नवरोबाने आज माझ्यासाठी गजरा घेतलेला आहे आणि जोडीनं गणपतीचं दर्शन झालं, यातच खूप मोठं समाधान आहे. आणि आम्ही पुण्याला यायला निघालो. वाटेतच जेजुरी लागली. जेजुरीचंही दर्शन घेतलं, पण तिथे खूप जास्त गर्दी होती. याआधी पण बऱ्याच वेळेला आम्ही इथं जाऊन आलो, खंडोबाचं दर्शन घेतलेलं आहे, थोडंसं फोटोशूट केलं. आणि इथे आम्हाला खूप जास्त गर्दी दिसली. सध्या सुट्टीचे दिवस आहेत आणि त्यात आम्ही रविवारी गेलो होतो, त्यामुळे कदाचित गर्दी जास्त असेल. अशा पद्धतीनं आज माझे अष्टविनायक यात्रा इथे पूर्ण झालेली आहे. तुम्ही पाहिलं तर 7 गणपती मी सगळ्यांसोबत केले आणि शेवटचा जो 8वा मानाचा गणपती आहे महागणपती मयुरेश्वर, मोरगावचा मयुरेश्वर, तो मी माझ्या मिस्टरांसोबत केला. त्यांच्यासोबत या देवाचं दर्शन घेतलं. आणि ज्यावेळेस 8 गणपती माझे पूर्ण झाले, माझी यात्रा इथं सफल झाली. खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय, खूप पॉझिटिव्ह वाटतंय. खूप वर्षापासूनची माझी इच्छा होती अष्टविनायक यात्रा करायची, आज ती पूर्ण झाली, त्यामुळे एक समाधान आहे. आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण पाहिला. माझी मजा मस्ती आणि घर बसल्या तुम्हाला सगळं दर्शन झालं. आणि हा ब्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल, रेसिपी वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला आवडत असतील, तर मी माझ्या पद्धतीनं एकदम सोप्या पद्धतीने केलेल्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यापुढील माझा जो व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एखाद्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.